श्री स्वामी समर्थ. हॅलो एव्हरीवन. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये ना मी माझं सकाळचं रुटीन त्याचबरोबर मुलांच्या सुट्टीच्या दिवशीचं रुटीन जे आहे ना ते तुमच्याशी शेअर करणार आहे. आता सुट्टीच्या दिवशी आणि सकाळचं रुटीन हे बऱ्यापैकी सेमच असतं, फक्त साफसफाईमध्ये थोडासा फरक असतो. आता रात्रीच आमचं ठरलं होतं की सकाळ नाश्त्याला पोहे करायचे, कारण मुलांची सुट्टी असली की आमचे पोहे नाश्त्याला फिक्स असतात. त्यामुळे बघ ह्यांनी रात्रीच कोथिंबीर आणि कढीपत्ता घेऊन ठेवला होता आणि मग घरी दुकानातून येताना ते तो घेऊन आले. मग सकाळी सकाळी मी उठल्यानंतर ना अगोदर काळा चहा घेतला, कारण माझा घसा प्रचंड दुखायला लागलेला आहे, कारण वातावरण खूप खराब झालेलं आहे. म्हणजे चक्क आभाळ यायला लागलेलं आहे, ढग यायला लागलेले आहेत. आणि मग त्यानंतर छान पोहे केले, पोह्यांचा नाश्ता केला आणि त्यानंतर मग कपडे वगैरे मी धुवायला लावले आणि मग झाली माझ्या स्वयंपाकाला सुरुवात. कारण नाश्ता वगैरे झाला ना मग मुलं पण खेळत असतात आणि मग काय आपल्याला निवांत स्वयंपाक करता येतो. आणि माझा स्वयंपाक चाललेला आहे ना तर शंभू मध्ये मध्ये येतच आहे. आता कोण कोण माझ्यासारखं असं आहे, खलबत्ता आहे तरी सुद्धा कढईत किंवा किचनवरच लसूण ठेचला जातो. मी तर तसंच करते बाबा. आणि मग अशी छान मेथीची भाजी केली. तर अशीच मेथीची भाजी मला आवडते, फक्त लसूण आणि हिरवी मिरची टाकलेली. कारण माझ्या डिलिव्हरीच्या वेळी ना मम्मी अशीच भाजी करायची आणि तीच चव मला अजून आठवते. त्यामुळे मग कधी कधी मुगाची डाळ टाकून, कधी शेंगदाण्याचा कूट टाकून, पण कधी कधी अशी भाजी मी नक्की करते. आणि मग एका साईडला भाजी शिजते ना तोपर्यंत जेवढी माझी भांडी पडली होती ना तेवढी मी घासून घेतली. कसं भांडी एकदा घासून घेतली ना की बरंचसं काम झाल्यासारखं वाटतं. आणि मग ती भांडी वगैरे घासून झाल्यानंतर मी काय केलं की ना हातासरशी, म्हणजे भाजी तर माझी शिजतच होती तोपर्यंत म्हटलं चला किचन ओटा पण स्वच्छ करून घ्यावा. मग भाजी शिजताना मी किचन ओटा पण पुसून घेतला. आता मी फक्त आज पुसतीये, कारण मी दुपारी करणार आहे भाकरी, तर तो परत खराबच होणार आहे. त्यामुळे फक्त पुसून घेतला आणि मस्त आपली अशी नुसती लसूण टाकून मेथीची भाजी रेडी होती. त्यानंतर मग मी काय केलं, दोन्ही बेडरूम आवरून घेतल्या आणि इकडे मला झेंडा सापडला. तर तुम्हाला सगळ्यांना रिपब्लिक डेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि मग हॉल वगैरे आवरला आणि आत्ता जो तुम्हाला ड्रेस दिसतोय ना तर तो मिशोवरून मी ऑर्डर केलेला आहे. फक्त 322 रुपयांना मला हा लॉंग वन पीस मिळालेला आहे. तुम्हाला जर याची लिंक हवी असेल ना तर मला आहे ना कमेंटमध्ये लिंक असं टाईप करा, तुम्हाला तुमच्या DM मध्ये लिंक मिळून जाईल आणि मी स्टोरीला देखील टाकेल. तर चला बाय.